पण तरी ती लाजून नाचत होती, कारण का तिच्या मुलीची हळदी होती. तिला मी घेऊन आले आणि जे जोरात नाचली आहे आणि मलाच कळत नव्हतं आम्ही दोघी काय स्टेप मारत होतो. पण तरी तिला खूप एन्जॉय करायला लावले मी, कारण खूप एक्झॉस्ट झाली होती मावशी आणि सगळे एकटीने सांभाळलं होतं तिने. तर ती खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी, म्हणून तिचं एन्जॉयमेंट आम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. आम्ही तिला जाऊच देत नव्हतो आतमध्ये आणि लेकीसोबत डान्स करायला लावला. शेवटी सगळे भाऊबंद होते म्हणून ती लाजत होती. अशा पद्धतीने आम्ही आमच्या गज्जीची हळद पार पाडलेली आहे आणि आता पुढचे रिच्युअल्स बाकी होते. आग लगे जाहे वस्ती में, बाबा तो अपनी मस्ती में. प्रत्येक लग्नात असं लहान मुलं असतात जे फोनसोबत गुलुगुलू करत असतात. आम्ही मग गज्जीला आंघोळ घालायला घेतली होती. आमच्याकडे पद्धत आहे हळदी झाल्या की करात बसवून, म्हणजे 4 ते 5 तांबे साईडला ठेवून मधोमध नवरीला बसवून तिला आंघोळ घातली जाते. तिचे हे गज्जीचे पप्पा आहेत, त्यांनी सुद्धा तांब्याभर पाणी घातलं होतं. नंतर गजीने साडी वगैरे चेंज केली आणि बायकांनी तेल वगैरे तिला लावून काहीतरी हे रिच्युअल्स चालू होते. मला नीट सांगता येणार नाही म्हणून मी त्याबद्दल जास्त सांगू शकत नाही. सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय. भेटू उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये.